लग्नाची बेडी या मालिकेत पुढील येणाऱ्या भागात आपण असं पाहणार आहोत की ऋषभ हा ऋतुराजला समजावत असतो की काकू चिडलेली असताना तू कशाला माफी मागत आहे. बाबा, तुम्ही अशी पुन्हा पुन्हा माफी मागितलेली मला आवडणार नाही, तुम्ही चूक केलेली जर नाही तर. तेव्हा ऋतुराज म्हणतो की अरे, आत्ता सध्या वहिनी चिडल्या आहेत पण त्या माफ करतील. त्यानंतर त्या ठिकाणी राणी येते आणि राणीसुद्धा हेच सांगते ऋषभला की ऋतुराज काका तुला सत्य सांगत आहे. रुक्मिणी काकू आता सध्या चिडल्या आहेत, परंतु त्यांचा राग शांत झाल्यानंतर त्या नक्की काकांना माफ करतील. तेव्हा ऋषभ म्हणतो, जर चुकून जर का बाबांकडनं चूक झाली असेल तर मग समजून घ्यायला हवं ना की त्यांनी कशा प्रकारे काय केलं आहे ते. त्यावेळेस राणी म्हणते की आत्ता तर आपलं घर वाचलं आहे ना, मग याकडे लक्ष देऊ नको. तेव्हा ऋषभ म्हणतो की त्या शकुंतलाबाई कशा आहेत ते मला माहिती आहेत. इकडे रुक्मिणी आणि ही सर्वजण चर्चा करत असतात. त्यावेळेस सिंधू राघव हे दोघेही रुक्मिणीला समजावत असतात की काकू, ऋतुराज काकाचं एकदा तरी बोलणं ऐकून घ्यायला हवं, थोडा राग शांत ठेवायला हवा. त्यावेळेस शकुंतलाबाई म्हणते की मी तुमच्या घरात बोलायला नको, पण मी जरा बोलू का. त्यावेळेस आयुष म्हणतो की काही गरज नाही बोलण्याची, आम्ही पण शांत बसलो आहोत ना. तेव्हा अन्वी म्हणते की आयुष, तू आईसाहेबांशी असं का बोलत आहेत. अरे बोलू दे, ते आता बाहेरच्या नाहीत, त्या या घरातल्याच आहेत आणि त्यांच्यामुळे आज हे घर वाचलेलं आहे. तेव्हा ऋषभ सगळेजण शांत बसतात. त्यानंतर शकुंतला सांगते की तुमचे दीर हे खूप साधे आहेत आणि त्यांच्याकडनं चुकून असं कोणी करून घेतलं असेल. तेव्हा रुक्मिणी म्हणते की आत्ता मला कोणाचं ऐकायचं नाही आणि मी ऋतुराजला माफ करणार नाही, कारण त्याने माफीजोगी चुकी केलेलीच नाही आहे. तेव्हा सिंधू म्हणते की काकू, आपल्या घरात जर एक चुकला तर त्याला समजवण्यासाठी बाकीच्यांनी त्याला साथ द्यायला हवी आणि ती चूक कशामुळे केली हे त्यांना समजावून घ्यायला हवं. तेव्हा रत्नाकर म्हणतो की सगळ्यात जास्ती प्रेम करणारं तर तुझ्यावरती ऋतुराजच आहे आणि तूच त्याला अशी करत आहेत. तेव्हा राजश्री म्हणते की हो, ऋतुराज भाऊजी तुमचा कधी अपमान करत नाही, सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकतात. तुम्ही वहिनी जरा ऋतुराज भाऊजींना माफ करायला हवं. तेव्हा राघव म्हणतो की काकू, तू पण एकदा विचार कर ना या गोष्टीचा, तू जरा काकाला समजून घे ना. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की मला माहिती आहे हे घर बांधताना यांना किती त्रास सहन करावा लागला आणि त्यांनी कोणत्या परिस्थितीतून हे घर बांधलं आहे. त्यानंतर सर्वजण हे डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात. तेव्हा सिंधू ही घरातील सर्वांना सांगते की आईचं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे. आईच्या वडिलांची पूर्ण शिक्षण करण्याची इच्छा होती, ती आई आता पूर्ण करणार आहेत. त्यावेळेस रत्नाकर म्हणतो की राजश्रीने पुन्हा कॉलेज जॉईन करायचं नाही, हे काय वय शिकण्याचं आहे का. असं बोलल्यानंतर मधुला मात्र त्या गोष्टीचा खूप आनंद होतो आणि नंतर रागाने चिडून त्या ठिकाणून रत्नाकर आणि रुक्मिणी हे दोघेही उठून जातात. राघव हा आणि सिंधू हे दोघेही रत्नाकरला आवाज देतात, पण ते थांबत नाही आणि राजश्रीला पुन्हा वाईट वाटतं. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.